सांगली येथील आंबेडकरवादी विचारवंत व समीक्षक चंद्रकांत बाबर यांना जितेंद्र महादेव गुंजाळ पुरस्कृत कैलासवासी तात्यासाहेब गुंजाळ स्मृती शिवांजली साहित्य सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांच्या गोलपीठा पर्यायी साहित्यशास्त्राचा केंद्रबिंदू या प्रसिद्ध कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा या कविता संग्रहावरील समीक्षा ग्रंथांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. हा पुरस्कार विज्ञान लेखक, भाषा अभ्यासक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. चाळकवाडी, पिंपळवंडी, तालुका जुन्नर येथे शिवांजली साहित्यपीठ, महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शाखा चाळकवाडी, पिंपळवंडी येथे 1 ते 3 मे या काळात आयोजित करण्यात आलेल्या 33व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक द. स. काकडे, ज्येष्ठ साहित्यिक व भाषा अभ्यासक डॉक्टर केशव सखाराम देशमुख, अनिल मेहर, जितेंद्र गुंजाळ, वल्लभ शेळके, अंकुश सोनवणे, पद्मगंगा प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष स्वाती मोहर्री, मनोज चाळक, जयसिंग गाडेकर, डॉक्टर संजय बोरुडे, डॉक्टर चंद्रकांत पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत शिवांजली परिवाराचे प्रमुख इंजिनियर शिवाजी चाळक यांनी केलं, तर सूत्रसंचालन संदीप वाघोले व बाबासाहेब जाधव यांनी केलं. शिवांजली परिवाराचे सदस्य, साहित्यिक व साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रकांत बाबर यांचे गोलपीठा पर्यायी साहित्यशास्त्राचा केंद्रबिंदू या समीक्षा ग्रंथाबरोबरच पर्यायी मांडणीच्या हस्तक्षेपांचा अधोरेखन या समीक्षा ग्रंथ, तर माझ्यातल्या कवितेची हळूहळू होऊ लागली आहे वाफ व यास्मिन आणि इतर दीर्घ कविता हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तर त्यांची प्यासा, एक काळीसल, अभिनेते व दिग्दर्शक गुरुदत्त यांच्यावरील ललित कृती प्रकाशनाच्या वाटेवर आहे. TS न्यूजसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे.